आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सध्या राजकीय वादंग झालाय। वादानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। राजकीय तडजोडीसाठी भेट घडवून आणली नाही, सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। तर दोन्ही त्यांच्या भूमिका पूरक आहेत असं बावनकुळेंचं म्हणणं आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद आहेत पण मनभेद नको असं त्यांनी म्हटलंय। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट ही चंद्रशेखर बावनकुळेंनी घडवून आणली आणि बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेला हा संघर्ष थांबण्यासाठी दोन्ही नेत्यांची भेट घडवण्यात आली आहे। मात्र त्यावरून आता वादंग सुरू झाल्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिले। राजकीय तडजोड करण्यासाठी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घडवून आणली नसल्याचं बावनकुळेंचं म्हणणं आहे। तर सुरेश धस यांनी त्यांची भूमिका सोडू नये, त्यांना भाजपचं पूर्ण पाठबळ आहे असं बावनकुळेंनी म्हटलंय। दोन्ही नेत्यांच्या भूमिका या पूरक असून बीड प्रकरणात त्यांनी सोबत काम करावं असा सल्लाही बावनकुळेंनी दिलाय। की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसाची, पण काही ठिकाणी मतभेद आहे। सुरेश धसाने आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे याकरता पार्टी यांच्या पाठीशी आहे। पण खरं तर या दोघांचे काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपल्या लेवलला काम करतायत। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाहीये। पण मला असं वाटतं की मनभेद असू नये। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून मी त्यांना सुरेश धस माझ्याकडे जेवायला मी त्यांना बोललो, नंतर धनंजय मुंडे नाही बोलवलं। पण याच्यामध्ये काही असा पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज करा, गळाभेट करा, हे करा ते करा असा काही इश्यू नव्हता। फक्त त्या ठिकाणी आपापल्या इश्यूवर काम करावं आणि त्या ठिकाणी राज्याचं बीडचं विकासाचंही त्या ठिकाणी काम करावं। बीडच्या विकासामध्ये कुठल्याही पद्धतीचा या सर्व बाबीमुळे फटका बसू नये